जय हिंद मित्रांनो. बघा, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे डायग्राम चेक करा एकदा. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे जो चिंचोळा भाग आहे त्याला आपण कोकण म्हणतो. आपल्याला डायरेक्ट परीक्षेमध्ये व्याख्या विचारली जाते. मग आता या कोकणचा विस्तार जर आपण पाहिला तर उत्तरेकडे दमनगंगा नदीपासून ते दक्षिणेला काय बघा, या ठिकाणी तेरेखोल नदीपर्यंत तुम्हाला कोकणचा विस्तार या ठिकाणी सांगावा लागतो. कोकणची सरासरी जी रुंदी आहे ती आहे बघा 30 ते 60 किलोमीटर. पण जर आपण इथं जर बघितलं तर कोकणची सर्वाधिक रुंदी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कोकणची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. म्हणजे कोकणची सर्वाधिक रुंदी ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजेच लक्षात ठेव चला, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये, आणि कोकणची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, म्हणजेच त्या ठिकाणी तेरेखोल नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगावे लागते. जय हिंद मित्रांनो.